अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी सांगतात, जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणीही ताब्यात घेऊ शकत नाही. हे वाक्य नीट ऐका. प्रत्येक स्वामी सेवेकरी, भक्त, साधक यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे. या वाक्याचे आपण अर्थ बघणार आहोत. त्याआधी आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग आपण या वाक्याचा अर्थ बघूया. स्वामी सांगतात, जो आमच्या ताब्यात आहे त्याला कोणी ताब्यात घेऊ शकत नाही. तर त्याचा अर्थ असा होतो, या अर्थामधून प्रत्येकाने खूप काही शिकले पाहिजे, तरच स्वामी कळतील. जर आपण स्वामींना आपले सर्वस्व मानतो, म्हणजे जसे की माता, पिता, बंधू, गुरु असे मानत असू, तर वरील वाक्य लक्षात घेतले पाहिजे की आपल्यावर कोणी कितीही अरिष्ट आणले, जारण मरण उच्चाटन प्रयोग केले, तरीही त्याचा स्वामी भक्तावर, सेवेकऱ्यावर काहीही असर होणार नाही. स्वामी सेवेकऱ्याच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे, जर आपण एकीकडे स्वामींना सर्वस्व अर्पण केले, स्वामींना गुरु केले आणि दुसरीकडे आपण बाबा, बुवा, तांत्रिक, मंत्रिक, ज्योतिष यांच्याकडे जातो, तसेच स्वामींना एकीकडे गुरु मानतो आणि दुसरीकडे इतर देवांना पण नवस सावस करत बसतो, तर एक लक्षात घ्या, एकदा का आपला ताबा स्वामींनी घेतला की दुसरं कोणतीही देवता आपला ताबा घेऊ शकत नाही. कारण स्वामी हे उच्च कोटीतील देवता आहे, मूळ पुरुष आहे. त्यामुळे जर एवढ्या वरच्या उच्च कोटीतील देवताकडे आपला ताबा असेल, तर मग इतर देवता त्यात ढवळाढवळ करत नाही. आणि एवढी उच्च कोटीच्या देवाकडे आपला ताबा असेल तर तो तेवढी परीक्षा तर घेणारच. इतर देवता झटकन प्रसन्न होतात, पण ते सुख थोड्या काळासाठी असतं. आणि स्वामी लेट पण थेट. त्यामुळे स्वामींना सर्वस्व अर्पण करा. स्वामी परीक्षा घेतील खूप, पण मग त्या याच जन्माचे नाही तर पुढील अनेक जन्माचे प्रारब्ध कल्याण करतात. स्वामी योग्य वेळी योग्यच देतात, पण ते कायमस्वरूपी असते. त्यामुळे आपणच ठरवा, स्वामींना आपला ताबा द्यायचा की इकडे तिकडे डोके आपटत फिरायचे, ते आपणच ठरवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थ भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.